नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता ताराने सावलीच्या आवाजात मॉडेल हंटच्या त्या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असे गाणं गायलेलं असतं. आणि ते गाणं ऐकता क्षणी तिलोत्तमा म्हणते की खरंच खऱ्या अर्थाने तू सौंदर्याने परिपूर्ण आहेस तारा, सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. आणि या सगळ्या व्याख्यामध्ये तू नक्की बसते असे आता तिलोत्तमा सारंगकडे बघत बोलते. आणि तेवढ्यातच एक भयानक घटना घडते. इकडे आता जगन्नाथ पटकन त्याचा मोबाईल काढून सावलीचा तो शूट केलेला व्हिडिओ आता बबलूच्या मोबाईलवर पाठवतो. मेसेज येता क्षणी आता बबलू तो शूट बघतो आणि त्यामध्ये आता सावलीचा तो शूट बघता क्षणी इकडे बबलू आता जगन्नाथकडे बघतो. तर जगन्नाथ बबलूला खुणावतो आणि पटकन बबलू आता तो त्याचा मोबाईल घेऊन सारंगजवळ येतो आणि सारंगला सावलीचा तो शूट दाखवतो. आणि लगेच आता बबलू म्हणतो की सारंग दादा इकडे बघ ना. आणि पटकन बबलू त्याचा मोबाईल सारंगकडे करतो. तर त्यामध्ये सावलीने त्या शूटमध्ये म्हटलेले असते की आजोबा मी तुम्हाला पलीकडे सोडू का, तुम्हाला पलीकडे जायचं का. तर तो ते आजोबा म्हणतात हो हो. सारंग आता ते सगळं बघतो. आणि ज्यावेळेस बबलू आता तो मोबाईल दाखवत असतो आणि त्याच वेळेस इकडे ऐश्वर्या आता पटकन तो व्हिडिओ बघते. तो व्हिडिओ बघता क्षणी आता बबलू म्हणतो की सारंग दादा सावली वहिनीने सुद्धा स्पर्धेत सहभाग घेतला होता. आणि तो व्हिडिओ बघताच आता सारंग म्हणतो पण हा व्हिडिओ आपल्याला का नाही दिसला. आणि लगेच आता बबलू म्हणतो की तो व्हिडिओ डिलीट केला. सारंग म्हणतो कुणी डिलीट केला. तर बबलू म्हणतो माहिती नाही. आणि लगेच आता सारंग त्या व्हिडिओचे व्ह्यूज बघतो आणि सारंग म्हणतो 1 मिलियन व्ह्यू आहे. सावली तर फायनल राऊंडला असायलाच हवी होती. थांब मी बघतो काय झालं ते असे म्हणत आता सारंग आता बाहेर जातो. आणि तेवढ्यात आता सारंग बाहेर जाताच ऐश्वर्या आता तिलोत्तमासमोर येते. आणि तिलोत्तमाला म्हणते की मॉम आता वेळ घालण्यात काय अर्थ आहे, सारंग येईल तोपर्यंत आपण पुढे जायला हवं. लगेच आता तिलोत्तमा म्हणते ठीक आहे. आणि लगेच आपण सगळे रिझल्ट कलेक्ट करूयात आणि विनर घोषित करूयात. आणि आता सगळे आता शूट आणि सगळ्याचे रिझल्ट, सगळ्याचे मार्किंग, सगळ्याचे किती पॉईंट्स आहेत ते सगळं आता तिलोत्तमा बघू लागते. आणि इकडे मकरंदजीने सुद्धा सगळा रिझल्ट तयार केलेला असतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा स्टेजवर येत म्हणते की तुम्हा सगळ्या मॉडेलचे परफॉर्मन्स खूप छान झाले, त्यासाठी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. आणि तेवढ्यात जगन्नाथ उठून उभा राहत म्हणतो थांबा. आणि तेवढ्यात आता पाठीमागून सावली ही तडक आता तिथे येते. आणि त्याच वेळेस पाठीमागून सावलीला हाक मारत सारंग तिथे येतो. तर मीडियावाले सारंगला घेरतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की 1 मिनटं मला थोडासा वेळ द्या. आणि तेवढ्यात सावली आता सारंगकडे बघते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सावली तू इथे काय करतेस. तेवढ्यात आता सावली म्हणते की तारा मॅडमचा कार्यक्रम होता ना तेव्हा आले होते. तर सारंग म्हणतो की अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की अजून स्पर्धा संपलेली नाही आहे. आणि आता जगन्नाथचे बोलणे ऐकताच तिलोत्तमा म्हणते की हे बघ जगन्नाथ, तू काहीही बोलू नकोस आणि तुझा यामध्ये काहीच संबंध नाही. इकडे आता सारंग सावलीला थांबवत असतो. तर तिकडे जगन्नाथने तिलोत्तमाला थांबवलेले असते. जगन्नाथ म्हणतो हे बघा माझ्या लेखीचं अजून सादरीकरण झालेलं नाहीये, म्हणून ही स्पर्धा परिपूर्ण झालेली नाहीये. आणि पालक आणि प्रेक्षक या नात्याने मी तुम्हाला सांगतोय. आणि तेवढ्यात पुढे सोहम म्हणतो की सावली वहिनीने व्हिडिओ शूट केला होता म्हणून तिला 1 मिलियन व्ह्यू आहेत आणि म्हणून अजूनही ती या स्पर्धेमध्ये आहे. इकडे सारंग सावलीला म्हणतो सावली तू जो व्हिडिओ अपलोड केला होता ना तो व्हिडिओ डिलीट तर झाला पण त्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आहेत सावली. आणि फायनल राऊंडसाठी तू क्वालिफाय झालीस सावली. तेव्हा आता सावली म्हणते हे बघा सारंग सर, तो व्हिडिओ मी नव्हता अपलोड केला. आता सारंग म्हणतो की सावली मी तुला ओळखतो, तू स्वतःची इच्छा मारतेस मला माहिती. आणि लगेच आता सावलीचा हात धरत सारंग म्हणतो चल माझ्यासोबत. तर सावली म्हणते सारंग सर ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली आणि जर मी यामध्ये भाग घेतला तर लोक काय म्हणतील, आणि लोक काय म्हणतील हेच आपल्याला शोधून काढायचे असे सारंग सावलीला बोलतो. इकडे आता ऐश्वर्या सोहमला म्हणते की तुम्ही आता ठरवलंच का मोठ्याचं ऐकायचं नाही, तुमच्या मनासारखं होऊ द्यायचं ते. इकडे आता तारा सोहमला म्हणते की सोहम तुला काय प्रॉब्लेम आहे रे, झाले ना आता सगळे परफॉर्मन्स, कशाला रिझल्ट थांबवतो आणि काय प्रॉब्लेम आहे तुला. आणि लगेच आता तारा म्हणते स्पर्धासुद्धा संपली ओ हो सोहम. आणि तेवढ्यात आता सावलीचा हात धरत सारंग तिथे सावलीला घेऊन येत म्हणतो ही स्पर्धा अजून संपलेली नाही आहे. आणि सगळेजण आता सावली सारंगकडे बघतात. आणि आता जगन्नाथ म्हणतो चला आता माझी लेक आली आणि होऊन जाऊ दे आता स्पर्धा. आता तिलोत्तमा नकार देते. तर लगेच सारंग बबलूला म्हणतो बबलू व्हिडिओ दाखव. बबलू आता ताबडतोब तिलोत्तमासमोर येतो आणि व्हिडिओ तिलोत्तमाला दाखवतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली आता फायनल राऊंडसाठी क्वालिफाईड झालेली आहे. तेव्हा जजेसला मी विनंती करतो की त्यांनी सावलीला फायनल राऊंडसाठी आता पुढे येऊ द्यावे.
तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की सावली परफॉर्म करू शकत नाही, कारण कंपनीचे सुद्धा काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आणि ॲज पर रूल वेळही आता निघून गेली आहे, सो आता हा राऊंड होऊ शकत नाही. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावलीचा तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे आणि तो कसा डिलीट झाला हे अजून कळलेलं नाही आहे, पण फक्त सावलीचाच व्हिडिओ कसा डिलीट झाला आहे आणि तो डिलीट कोणी केला हेही शोधून काढायला हवं, असे सारंग ऐश्वर्याकडे बघत बोलतो. आता ऐश्वर्या विचार करते की सारंग तर आता माझ्यावरच डाऊट घेतोय आणि आता मी गप्प बसायला हवं. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात सारंग म्हणतोय ते खरं आहे, तर तिलोत्तमा म्हणते ओके ठीक आहे. आणि लगेच आता सारंग सावलीला स्टेजवर घेऊन येतो. सावली आता स्टेजवर सगळ्यांच्या समोर उभी असते. आता सावली त्या मंचावर येत उभी राहते आणि विचार करते की ही जागा तर या माझ्या मंचावरची नाहीच आहे, माझी जागा या मंचाच्या तर पाठीमागे आहे, मी आता काय करू. आणि लगेच आता सावली काहीही बोलत नसताना गप्प बसलेली बघून मकरंदजी म्हणतात सारंगजी आयडिया तर सगळेच देतात, पण जेव्हा ती आयडिया एक्झिक्यूट करायची वेळ येते ना, तेव्हा मात्र सगळ्यांची बोलती बंद होते, असे मकरंदजी सावलीकडे बघत बोलतात. आणि मकरंदजी म्हणतात की आता काय बोलशील सारंग. तेवढ्यात पाठीमागची एक मॉडेल म्हणते की घरचा वशिला जरी असला तरी अंगात कला असायला हवी ना, तर ऐश्वर्यासुद्धा खुश होते. सगळेजण आता सावलीकडे टकमका बघू लागतात. पटकन सोहम उठून उभा राहतो आणि सावलीला ऑल द बेस्ट करतो आणि पटकन ती विठ्ठलाची मूर्ती आता सावली शेजारी काढून ठेवते आणि स्टेजवर येते. आणि सावली स्टेजवर येताच डोळे झाकते आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाचे बोलणे सावलीला आठवते. ज्यावेळेस सावलीने मेंदाळ्यांच्या घराची पायरी चढलेली असते त्यावेळेस आता लगेच तिलोत्तमा म्हटलेली असते की त्यावेळेस घराचा उंबरा ओलांडायचा असतो, त्याच वेळेस स्वतःचं तोंड आरशात बघायचं असतं. आणि लग्न होऊन सावली आलेली असताना तिलोत्तमा म्हणते की याच्याकडे बघ आणि आहे का तुझी लायकी याची बायको म्हणून इथे येण्याची. हे आता सावलीला आठवतं. आणि लगेच आता सावली म्हणते की लहानपणापासून माझा रंग बघून माझी आई मला पावडर लावून शाळेत पाठवायची आणि त्या माऊलीला वाटायचं की रंगात सौंदर्य. आणि सावली म्हणते की मला निळं आकाश सौंदर्य सुंदर दिसतं, त्यामध्ये पांढरे पांढरे कापसासारखे चमकणारे ढग सुद्धा सुंदर वाटतात. आणि त्याच वेळेस त्या आकाशात काळे ढग सुद्धा पाण्याने भरलेले तेवढेच सुंदर दिसतात, कारण ते या धरणी मातेची तहान भागवायला निघालेले असतात. सावली म्हणते की जेव्हा जेव्हा रंगावरून तुम्ही सौंदर्याच्या व्याख्या करताना तेव्हा मला माझा विठुराया आठवतो. आणि लगेच त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत आता सावली म्हणते की नाही येत का मग विठुराया सुद्धा सुंदर. आणि राक्षसाचा संहार करण्यासाठी लाल रक्ताने न्हावलेली माझी देवी ती सुद्धा सुंदर नाहीये का. सगळेजण आता सावलीचे ते ऐकत असतात. आणि लगेच आता सावली म्हणते की ज्यावेळेस रस्त्यावरची काम करणारी बाई तिच्या बाळाला ज्यावेळेस तहान लागते तेव्हा समाजाने सगळं काही विसरून ती तिच्या बाळाला आता पाना पाजते आणि ती स्त्री मला सर्वात सुंदर वाटते, ते मातृत्व मला सगळ्यात सुंदर वाटतं. आणि लगेच आता सावली म्हणते की आपल्या नवऱ्यासोबत शेतकऱ्यासोबत उन्हातान्हात आता भर शेतात पेरणी करणारी बाई मला सगळ्यात सुंदर वाटते. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स मला सगळ्यात सुंदर वाटते. समाज घडवणारी शिक्षिका ती मला सगळ्यात सुंदर वाटते. समाजाच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवणारे पोलिसांचा मला जो खाकीचा रंग आहे तो मला सगळ्यात सुंदर वाटतो. आणि मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावरती घाण आता स्वीकारणारी सावित्रीबाई फुले मला सगळ्यात सुंदर वाटतात. आणि एका लहान बाळाला वाचवून शत्रूशी लढणारी राणी मला सगळ्यात सुंदर वाटते. हे सगळेजण मला सुंदर वाटतात, मुळात त्यांचं कर्तृत्व सगळ्यात सुंदर आहे म्हणून ते सुंदर वाटतात. आणि या देशावर समाजावर करत असलेले माणसाचं प्रेम सगळ्यात सुंदर आहे असे सावली सांगते. आणि मी तुम्हाला सांगू का, हे सगळे आतूनच एवढे सुंदर आहेत की म्हणून आपल्याला बाहेरून ते सुंदर वाटतात. आणि असे हे मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली सलाम करते असे म्हणत सावलीने त्या सगळ्यांना हात करून सलाम केलेला असतो. आणि सुंदरता काय आहे सावलीने सगळ्या जगासमोर दाखवून दिलेलं असतं. सावली म्हणते की मी तुमच्या आतमधल्या संवेदनशील मनाला सलाम करते आणि मी सलाम करते तुमच्या कर्तृत्वाला आणि मी सलाम करते तुमच्या आतमधल्या एका सुंदर माणसाला. ही सुंदरतेची व्याख्या आता सावलीने अख्ख्या जगासमोर सगळ्यांना सांगितलेली असते. आणि सावलीच्या त्या सुंदरतेची ती खूप सुंदर अशी उदाहरणासहित व्याख्या ऐकून सगळेजण खडकन जागेवरून उठून उभा राहतात. सारंग आता टाळ्या वाजवतात, तर मकरंदजी सुद्धा आता सावलीच्या त्या वाक्याने प्रभावित झालेले असतात. आणि खरी सुंदरता काय आहे हे सावलीने आता मकरंदजीच्या डोक्यात घातलेलं असतं आणि आज ते मकरंदजीला समजलेलं असतं. सगळ्या मॉडेल्स सगळेजण आता तिथे टाळ्या वाजवत असतात आणि तेही फक्त सावलीसाठी.
आणि लगेच आता मकरंदजी उठून स्टेजवर येतात. सगळ्या मॉडेल स्टेजवर जमलेले असतात. तिलोत्तमासुद्धा स्टेजवर येते आणि खरा विनर कोण आता तो घोषित करण्यासाठी तिलोत्तमा आता मकरंदजीकडे आता तो रिझल्ट देते. आता मकरंदजी म्हणतात की रूपम मॉडेल हंट शोध नव्या चेहऱ्याचा आणि या स्पर्धेची विजेती आहे असे मकरंदजी बोलताच सगळ्या मॉडेल्स डोळे झाकून आता आपण विजेती ठरणार याकडे लक्ष लावतात. आता ताराने सुद्धा डोळे झाकलेले असतात. सगळ्यांचा जीव आता मुठीत आलेला असतो. कोण होणार विनर हे आता सगळेजण शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. आणि मकरंदजी म्हणतात की विनर आहे सावली, सारंग, मेंदळे. सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि लगेच आता तिलोत्तमाने आता विनरचा ताज सावलीच्या डोक्यात चढवलेला असतो. आणि त्याच वेळेस तिलोत्तमाला आठवतं आपण सावलीला काय म्हटलेलं होतं. मी तिलोत्तमा मेंदळे, मला माझ्या घरात फक्त तीनच महत्त्वाच्या आणि तीनच फक्त वस्तू चालतात, सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. ही व्याख्या आता तिलोत्तमाची आज सावलीने खोटी ठरवलेली असते. आणि लगेच आता सगळे मीडियावाले सावलीला घेरतात आणि म्हणतात की सावली मॅडम तुमचा इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा राहिला. आता मीडियावाले म्हणतात की आम्हाला तुमच्याविषयी आणि सारंग सरांच्या नात्याविषयी सुद्धा आता माहिती करून घ्यायला आवडेल. आणि तुमचा मेंदळ्यांच्या घरात प्रवेश झाल्यानंतर खरंच तुम्ही सौंदर्याची व्याख्या बदलली का असा प्रश्न मीडियावाले आता सावलीला करतात. आता लगेचच तिलोत्तमा पुढे येत म्हणते की सारंग यांच्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली तर चालेल का तुला. तर सारंग म्हणतो चालेल नाही. आता तिलोत्तमा ही सावली समोर येते. ऐश्वर्या खुश होते आणि म्हणते की आता वा मॉम ना आता या मूर्ख मुलीला तिची लायकी दाखवणार. आणि लगेच आता सावलीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की सगळ्यात अगोदर सावली तुझं मनापासून अभिनंदन. आता तिलोत्तमा म्हणते की खरं कौतुक जर करायचं असेल तर ते माझ्या सारंगचं करावं लागेल. आता तिलोत्तमा म्हणते की रूपम कॉस्मेटिकचा CEO सारंग मेंदळे याने एक वेगळी सौंदर्याची कल्पना समोर आणण्याचं धाडस दाखवलं. सुरुवातीला त्याची ही संकल्पना तिलोत्तमा म्हणते मला आवडली नव्हती, पण आज त्याने रूपम कॉस्मेटिक्ससाठी मोठी इव्हेंट केली, कॉम्पिटिशन केली आणि त्याचे रिझल्ट आज आपल्या समोर आहेत असे तिलोत्तमा सांगते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की पुन्हा एकदा सारंगच्या कष्टाचं मी कौतुक करते. आणि लगेच आता पत्रकार परिषद संपल्याची तिलोत्तमा जाहीर करते. पण त्याच वेळेस पत्रकार आता तिलोत्तमाला म्हणतात की मॅडम तुमचा सारंग सरांचा आणि सावली मॅडम यांचा एक फोटो हवा आहे. आणि लगेच आता सगळेजण आता स्टेजवर समोर येताच आता मीडियावाले त्यांचा फोटो घेतात. तर मीडियावाले म्हणतात की आजपर्यंत रूपम कॉस्मेटिक चालवली ती तिलोत्तमा मेंदळे आणि सारंग मेंदळे यांनी, पण आता रूपम कॉस्मेटिकमध्ये नवीन एक व्यक्ती आलेली आहे आणि ती म्हणजे सावली मेंदळे. आता सावली मेंदळे हे रूपम कॉस्मेटिकची धुरा आपल्या हाती घेणार का हे आता मीडियावाले अख्ख्या जगाला सांगतात. आणि खरंच आता सावली ही रूपम कॉस्मेटिकची ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेली असते आणि हळूहळू रूपम कॉस्मेटिक आपल्या ताब्यात घेत आता सावली ही आता खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या सांगून विनर बनलेली असते. सगळीकडे आता सावलीचं कौतुक होत असतं आणि एका सेकंदात आता सावली ही व्हायरल झालेली असते. आणि तिलोत्तमाने सुद्धा आता सावलीचा सौंदर्याच्या व्याख्याचा स्वीकार केलेला असतो. आणि आज सावलीने तिलोत्तमाची व्याख्या असलेली सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर ही व्याख्या खोटी ठरवलेली असते. आणि जगात सुंदर काय आहे हे सावलीने आता तिलोत्तमासकट अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं असतं. आणि लगेच आता सावली ही प्रेमाने सारंगकडे बघते आणि सारंग देखील हसून सावलीकडे बघतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि सावलीने खऱ्या अर्थाने मॉडेल हंटची स्पर्धा जिंकलेली असते. आणि त्यानंतर आता सारंग हा सावलीला घरी घेऊन येतो. घरी येताच आता प्रेमाने खऱ्या अर्थाने तिलोत्तमा ही आता औक्षणाचे ताट आता ऐश्वर्याला आणायला सांगते. आणि खऱ्या अर्थाने सावलीचं आज तिलोत्तमाने स्वतःच्या हाताने औक्षण केलेलं असतं. आणि खरी आता मेंदळ्यांची खरी लक्ष्मी आता मेंदळ्यांच्या घरी आलेली असते. आणि आत्ता तिलोत्तमा ही सावलीबद्दल एवढी कशी सॉफ्ट झाली याचा आता ऐश्वर्याला धक्का बसतो. आणि आता तिलोत्तमाने मोठ्या आदराने सावलीचा तिलोत्तमा आता गृहप्रवेश करते, सावलीला आतमध्ये घेते. आणि खऱ्या अर्थाने आज या सावलीने सौंदर्याची खरी व्याख्या दाखवली याबद्दल आता तिलोत्तमा ही खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता सारंग प्रेमाने सावलीला उचलून घेऊन बेडरूममध्ये घेऊन येतो. आणि आता सावली झालेली असते आता सारंगची प्रेमाची बायको. आणि त्यानंतर आता सारंग
हा सावलीकडे कंपनीची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून बघत आता सावली आणि सारंग कसे कंपनीची सगळी काही आपल्या हातात आता सूत्र घेतात आणि एका रात्रीत आता सावली ही आता रूपम कॉस्मेटिकची कशी ब्रँड ॲम्बेसिडर होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.